तत्यंपि धम्मं शरणं गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि। धुळे शहरात 2570व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य सामाजिक उपक्रम उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला। भीमबुद्ध सिल्वर सेवाभावी संस्था धुळे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सलग 24 वर्षापासून या संस्थेमार्फत बुद्ध जयंती साजरी केली जात असून यावर्षी 2570व्या रौप्य महोत्सवी बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमात 12 दाम्पत्यांचा जंगी सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते संविधानाच्या प्रती, ट्रॉफी व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्ष वाटपाचा उपक्रम देखील राबवण्यात आला। तसेच कार्यक्रमात उपस्थित सर्व बांधवांसाठी अन्नदान खिरदानाचा उपक्रमही राबवण्यात आला आहे, ज्यामुळे सामाजिक एकात्मता व सेवाभाव संदेश दृढ झाला। यावेळी विशेष आकर्षण म्हणून डॉक्टर घनश्याम थोरात यांनी सादर केलेल्या भीमगीतांच्या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। तसेच कलाकार जितेंद्र नगाडे व त्यांच्या संपूर्ण टीमने बुद्ध शांती संदेश देणारी जीवनपट नाटिका सादर केली, प्रेक्षकांचे मन जिंकले। याचबरोबर सामाजिक बुद्ध वंदना देखील घेण्यात आली। यामुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक वातावरण लाभले। या कार्यक्रमासमोर पाहुणे म्हणून धुळे शहराच्या महापौर महादेव परदेशी, इशाद जागीरदार, डॉक्टर महेश अहिराव, पैलवान रावसाहेब गिरासे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, धुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे, ॲडव्होकेट गोपी सागर डिवरे, नगरसेवक सुनील पैसाने, किरण तात्या जोंधळे, योगेश इशी, बापू बागुल, गौतम पगारे, पप्पू भाई पगारे, पापा मगरे यांच्यासह शंकराना खरात, नैनाताई दामोदर, सरोजताई कदम, इक्बाल शेख, हेमंत वर्मा, अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवरांचे व उपस्थित बांधवांचे भीमबुद्ध सिल्वर सेवाभावी संस्था यांचे संस्थापक राजेंद्र पवार, अध्यक्ष रेखाताई पवार, सचिव अर्जुन पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी आभार मानले। कार्यक्रमामुळे समाजात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले। सब जीना चाहते हैं, बस तुम उन्हें करुणा से देखो तो। मैं सबकी हत्या करूंगा। मानव में न प्रेम है न करुणा है, सिर्फ छल और कपट है। तुम्हें लोगों ने बहुत दुख, परंतु पुन्हा भगवान गौतम बुद्धांनी त्या विंचवाला काढण्यासाठी हात पुढे केला आणि हात पुढे केल्यानंतर त्या वाटसरूने त्यांना विचारलं, अहो तुम्ही हे काय करतायत? तो विंचू आहे, तुम्ही किती वेळा त्याला काढा, तो तुम्हाला डंक मारल्याशिवाय सोडणार नाही, तुम्हाला चावल्याशिवाय सोडणार नाही, मग तुम्ही त्याला कशासाठी वाचवतायत? भगवान गौतम बुद्धांनी त्यांना उत्तर दिलं होतं, तो विंचू आहे, त्याचा धर्म चावण्याचा आहे, त्याची वृत्ती चावण्याची आहे, परंतु मी माणूस आहे, माझा धर्म माणुसकीचा आहे, मला त्याला वाचवल्याशिवाय पर्याय नाही। त्या विंचू जर त्याचा धर्म सोडायला तयार नसेल तर मी माझा माणुसकीचा धर्म का सोडावा? आणि खरं तर हीच गोष्ट आपल्याला सगळ्यांना आज शिकण्याची गरज आहे। बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं की अनेक धर्माच्या लोकांनी विचारलं की आपण हा धर्म का स्वीकारतायत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की संपूर्ण विश्वाला ज्यांनी शांतीचा मार्ग दाखवला, म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्धांच्या विचारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगामध्ये क्रांती केली। युनिव्हर्सिटीवर आपलं नाव कोरावं याच्यापेक्षा मोठं या देशामध्ये, या जगामध्ये कोणी होऊ शकत नाही। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं नमन करण्याचा आजचा दिवस आहे। आणि बौद्धांनी बाबासाहेबांना घडवलं म्हणून बौद्धांना आज बौद्ध पौर्णिमेच्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांनाच खूप हृदयाच्या अंतःकरणापासून शुभेच्छा देतो। शुद्धोधन पुत्र सिद्धार्थ शुद्धोधन गौतम बुद्ध यांची आज 2570वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे। या करत पण आणि ही 2570वी जयंती साजरी करण्याच्या अगोदर आम्ही
24 वर्ष पार करून आता ही 25वी भीमबुद्ध सिल्वर सेवाभावी संस्थेतर्फे ही 25वी सिल्वर जुबली रौप्य महोत्सव पौर्णिमा साजरी करण्यात आलेली आहे. आणि ह्या कार्यक्रमाला भीमबुद्ध सिल्वर सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष रेखाताई राजेंद्र पवार, सचिव अर्जुन राजेंद्र पवार व माझे मित्र या सर्वांचा खूप खूप मी आभारी आहे. कारण त्यांनी मला भरपूर सारी मदत केल्यामुळे आणि मित्रांचं सहकार्य मिळाल्यामुळे, तुमच्यासारख्यांचं सहकार्य मिळाल्यामुळे हा कार्यक्रम आपण इथपर्यंत आणला. 2002 पासून तर या 2026 पर्यंत आपण ह्या 25 वर्षामध्ये 11 प्रमाणे 300 जोडप्यांचा आपण सत्कार केलेला आहे. आजचे हे 11 जोडपे पकडले म्हणजे आपला दर महिन्याची जी पौर्णिमा असते, म्हणजे वैशाख गेल्यावर जी ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद अशा ज्या पौर्णिमा आपण साजऱ्या करतो, अशा आम्ही 11 पौर्णिमा साजऱ्या केलेल्यांचा सत्कार 12व्या पौर्णिमेला म्हणजे बुद्ध पौर्णिमेला आपण त्या 11 पौर्णिमेवाल्यांचा जोडप्यांचा सत्कार करून त्यांना वृक्ष देऊन, संविधान प्रत देऊन, ट्रॉफी देऊन आपण त्या 11 जोडप्यांचा सत्कार करतो. आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपण अन्नदान, क्षीरदान हा कार्यक्रम आपण यशस्वीला इथे आलेले महापौर या रावसाहेब गिराशे पाटील, या जे काही आमदार खासदार इर्शाद भाई, जे आमची म्हणजे जे आमदार खासदार की बस मला हे म्हणायचं का मी 24 वर्षापासून जे रोडावर कार्यक्रम करत आलेले, 25 वर्ष जो माझा सिल्वर जुबली कार्यक्रम रोडावर झाला, बस या मान्यवरांनी मला एक भीमबुद्ध सिल्वर सेवाभावी संस्था हिला मजबूत करण्यासाठी मला भूखंड कुठेतरी दूर 10 किलोमीटर 25 किलोमीटर मिळाला तरी मी त्यांचा ऋणी राहील का मी 25 वर्ष केलेले काम मी आणखी जोमाने पुढे घेऊन जाईल. हे वादा आहे भीमबुद्ध सिल्वर सेवा संस्थेचा. जय भीम, जय बुद्ध.